पंढरपूरमध्ये भाजप शिवसेना पुन्हा एकदा समोरासमोर आलेले असून शिंदे सेनेचे पदाधिकारी महेश साठे यांनी भाजपवर जातीय मानसिकतेचा आरोप केला। लक्ष्मी टाकळीमध्ये मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थिनी भाडेतत्वावर असलेल्या वसतिगृहात राहतात याची दखल घेत तत्कालीन सरपंच संजय साठे यांनी लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत हद्दीतील 1 हेक्टर जमीन मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहासाठी ठरावाने मंजूर केली होती। या जागेची मोजणी करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी आणि भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी आले होते। लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत मधील पदाधिकारी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या जमीन मोजणीला विरोध दर्शवला। यातून त्यांनी आपली जातीयवादी मानसिकता समोर आणली असा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते महेश साठे यांनी केला। भाजपच्या पदाधिकारी आणि स्थानिकच्या भाजपच्या ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांनी हा विरोध केलाय। खरं तर मागासवर्गीय बांधवांच्या बद्दल एवढा द्वेष मनात ठेवून हे जे कृत्य केले या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो। येणाऱ्या काळामध्ये या घटनेचा आम्ही सर्व संघटना मिळून नक्कीच आंदोलन करून मागासवर्गीय बांधवांवर जो झालेला अन्याय आहे तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही आमची भूमिका आंदोलनाच्या माध्यमातून स्पष्ट करू। अंत्यसंस्कार होण्याआधीच विलिनीकरणाची चर्चा कोणी आणि का सुरू केली? सुनील तटकरेंचा सवाल। भाजपसोबत सत्तेत जावं हीच दादांची 2019 पासूनची इच्छा। माझाशी एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत तटकरेंची तोफ। उपमुख्यमंत्रीपद आणि राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्षपदच सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहावं अशी आमची इच्छा। रोहित पवारांची रोखठोक भूमिका। मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर होणार हे जवळपास निश्चित। भाजपचा महापौर झाल्यास मुंबईसाठी काळा दिवस। संजय राऊतांचा घणाघात तर नवनाथ बंद यांच्याकडून राऊतांचा समाचार। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस। 7 तारखेला पार पडणार मतदान तर 9 तारखेला मतमोजणी। 32 तास मुंबई पुणे एक्सप्रेसवे ठप्प। प्रवाशांकडून घेतलेला टोल परत करा। वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले। सरकारचा कोडगेपणा अनाकलनीय। राज ठाकरेंचा हल्लाबोल। लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसच्या महिला खासदारांकडून हल्ला करण्यात येणार होता। भाजप खासदार सौमित्र खान यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप। लोकसभेत पंतप्रधान मोदींना अध्यक्षांनीच न येण्याची विनंती केली। काँग्रेस खासदारांकडून हल्ल्याची भीती ही व्यक्त करण्यात आली होती। आक्रमक काँग्रेस खासदारांमुळे लोकसभा उद्यापर्यंत तहकूब। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।